नमस्कार. RT म्हणजे शिक्षण हक्काअंतर्गत खाजगी शाळांमध्ये 25% जागा या राखीव असतात. त्या वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांसाठी असतात. दरवर्षी या साधारण 1 लाख जागांसाठी 3 लाखापेक्षा जास्त अर्ज येतात. परंतु यावेळेस काय केलं सरकारने, नेहमी असं असतं की 1 किलोमीटर, त्यानंतर 3 किलोमीटर आणि त्यानंतर अधिकच्या अंतरासाठीचे पर्याय शाळा सिलेक्ट करताना पालकांना उपलब्ध असतात. परंतु यंदा 1 किलोमीटरची अट शासनाने टाकली आणि आम्ही हे पहिल्यापासून असं म्हणत होतो की ही बेकायदेशीर अट आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी आणि आप पालक युनियन आंदोलनं करत होतं, निवेदनं देत होतं आणि त्या ईमेल पण पाठवत होतं सरकारला, शिक्षण मंत्र्यांना. परंतु शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात सुद्धा चुकीची माहिती दिली आणि सांगितलं की 1 किलोमीटर हे कायदेशीर आहे. परंतु आम्ही सातत्याने सांगत होतो बेकायदेशीर आहे आणि त्याप्रमाणे आज नागपूर खंडपीठाने, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा असा आदेश दिलेला आहे की हे जे जी 1 किलोमीटरची अट आहे ती बेकायदेशीर आहे. त्याला आधी स्थगिती दिली होती आणि आता त्याप्रमाणे ही अट सरकारला मागे घ्यायला लावून आता 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि अधिकच्या किलोमीटर अंतरातील शाळांचे पर्याय आता पालकांना खुले होणार आहेत आणि त्याप्रमाणे आता त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे हा खरं तर एका अर्थाने विजय हा संविधानाचा, शिक्षण हक्काचा आणि पालकांचा आहे. त्यामुळे यापुढे कुठलीही सरकार आता शिक्षण हक्काला बाधा येईल अशा पद्धतीची धोरणं राबवणार नाहीत, ही आम्हाला आशा आहे. धन्यवाद.